राजकीय रिपोर्टकडे। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना धोबीपछाड दिला, मात्र त्यानंतर गप्प बसतील ते शरद पवार कुठले। आता शरद पवारांनी थेट अजित पवारांचा गड भेदण्याचा डाव आखलाय। पिंपरी चिंचवडचे 16 उमेदवार 16 नगरसेवक हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगते। पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांचा अजितदादांना दणका। अजितदादांच्या गडाला सुरुंग लावणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी होणार। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवार यांना धोबीपछाड दिल्यानंतर त्यांनी आपलं लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केलंय। त्यातच शरद पवार यांनी आता थेट अजित पवार यांचा गड असलेल्या पिंपरी चिंचवडला सुरुंग लावण्याचा डाव आखल्याची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले आमदार निलेश लंके आणि त्यांच्यानंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी केली। त्यानंतर अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत दोघांच्या विरोधात सभा घेऊनही दोन्ही उमेदवार विजयी झाले। त्यातच कोल्हापूरचे माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। आता पिंपरी चिंचवड महापालिकेतील 16 नगरसेवक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला खुद्द शरद पवार यांनीच पुष्टी दिली आहे। या संदर्भात अजित पवार योग्य निर्णय घेतील असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे। नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट घेतली, आधी भेटणारे आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं। जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते, ह्या निष्ठेसाठी ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू। राजकारण म्हणजे चढउतार असतात, येणारे जाणारे असतात, पण यामध्ये आदरणीय दादा खंबीरपणे भूमिका घेतील। पिंपरी चिंचवडचा विकास आणि दादा हे समीकरण आहे, त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडमधून प्रवास करताना प्रत्येक नागरिक म्हणतो की आम्हाला परदेशात आल्यासारखं वाटतं, इतक्या चांगल्या पद्धतीचा विकास केला आहे। ही जनता दादांना मानते, त्याच्यामुळे आत्ताच्या कालावधीमध्ये जर यांनी कोणी भेटी घेतली असतील तर त्याच्याबाबतची मला काही कल्पना नाही। पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील 4 पैकी पिंपरी आणि मावळ या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। तसंच पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे हाच बालेकिल्ला भेदून विधानसभेचं समीकरण साधण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून सुरू आहे। त्यामुळे शरद पवारांचा डाव अजित पवारांकडून कसा उलटवला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।